फ्रेंड्स, सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि इकडे की नाही आता थोडंसं गार वातावरण झालेलं आहे. पाऊस वगैरे पडत नाही आहे, पण वातावरण असं गार झालेलं आहे. आणि त्यामुळे ना सकाळी सकाळी उठल्या आधी चहा घेऊचं वाटतं. तर म्हटलं चला आता सध्या निवांत आहे, मी टिफिन वगैरे नाही आहेत आणि आज तर यांचाही टिफिन नव्हता. तर आम्ही थोडंसं उशिरा उठलो आणि त्यानंतर मग चहा वगैरे केला मी माझ्यासाठी आणि यांच्यासाठी, कारण मुलं तर झोपलेले होते. आणि इकडे यांना ना बशीतच चहा घ्यायला आवडतो. तर सकाळचा पहिला चहा ते बशीतच घेत असतात. तर म्हटलं चला इकडे चहा वगैरे घेतला. त्यानंतर मुलांसाठी ना आज मी मस्त अशा दुधीच्या पुऱ्या केल्या होत्या. आणि दुधीच्या पुऱ्या मी कशा केल्या, तर आपण जे पराठे करतो ना दुधीचे, त्या पद्धतीनेच फक्त आपण तळून घ्यायच्या आहे त्याच्या पुऱ्या. आणि मी आधी मागे पण एकदा एक रेसिपी टाकली होती दुधीच्या पराठ्यांची, तर सेम तसंच करायचं आपल्याला, इन्ग्रेडियंट्स वगैरे तसंच घ्यायचं आहे. तर खूप छान होतात आणि गरम गरम तर खूप भारी लागतात. तर म्हटलं चला मस्त असं वातावरण पण गार झालेलं आहे आणि काहीतरी सारखं सारखं काही नाही, पण कधीतरी तळून दिलं ना तर काही होत नाही. मग मी त्यासोबत ना मिरचीचा ठेचा पण केला होता आणि त्यासोबत पण खूप छान लागतात. त्यानंतर तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतात, शेजवान चटणीसोबत, टोमॅटो सॉसबरोबर खूप छान लागतात. आणि लहान लेकरांना तर नुसतेच खायला दिलं ना तरी ते आवडीने आणि पोटभर खातात. तर इकडे आता तेच करत होती आणि जेवण वगैरे आटोपल्यानंतर ना आम्हाला जायचं होतं बाहेर. कारण खूप दिवस झाले आमचे मामाश्री सांगत होते, म्हणजे मुलांचे मामाश्री, की सीता गुफा बघायला जायचं आहे म्हणून. तर म्हटलं चला जाऊया. आणि आमच्या मामाश्रींना असं वाटतं ना की सीता गुफा म्हणजे खूप काहीतरी मोठी गुफा वगैरे असेल, गुहा वगैरे असेल, असं काहीतरी त्याला वाटत होतं, त्याने बघितलंच नव्हतं. तर म्हटलं चला आज जाऊया. आणि आम्ही पण काही सांगण्याचे कष्ट घेतले नाही मामाला, म्हटलं तिकडे जाऊनच बघू देऊया. तर मग इकडे आता आलो आहे, रांगेत उभे. थोडीशी गर्दी होती इकडे आज, पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला काही घाई नाही आहे. तर आम्ही थोडंसं उशिराच गेलो होतो, 5-5:30ला. त्यामुळे मग अर्धा तास आम्ही रांगेत उभं राहून दर्शन घेतलं. आणि आतमध्ये काही आपल्याला मोबाईल वगैरे नेता येत नाही आणि गुफा तर अगदी छोटीशीच आहे. तिकडे गेल्यानंतर मामाश्री बोलले की अरे गेल्या गेल्या संपली गुफा. तर म्हटलं एवढंच आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर ही वडाची झाडं, त्यानंतर इकडे पर्णकुटी आहे, सीता संसार आहे, ते सगळं बघितलं, मामालाही दाखवलं. आणि इकडे ही मूर्ती खूप छान मनमोहक आणि सुंदर मोठी मूर्ती होती बाप्पांची, ती पण बघितली. त्यानंतर तिथून निघालो आणि थोडा वेळ होता आमच्याकडे, तर बोट क्लबला गेलो, कारण मुलांचं खूप दिवसांपासून चाललं होतं. पण आहोंना काही सुट्टी मिळत नव्हती. तर म्हटलं चला मामासोबतच आपण जाऊन येऊया. आणि मग इकडे आलो, तर इकडे एंट्री फी वगैरे आहे. आणि संध्याकाळी ना बोटिंग बंद असतं इकडे ना, बोटिंग वगैरे पण खूप छान आहे. सगळ्या प्रकारचे बोटिंग आहेत. जर तुम्हाला करायचं असेल तर दुपारच्या वेळी यायचं. आणि इथलं वातावरण खूप सुंदर आणि मनमोहक होतं. संध्याकाळी तर अजूनच अप्रतिम वाटत होतं, कारण सनसेट पॉईंट पण आहे या ठिकाणी आणि खूप सुंदर वाटतं. आणि फोटो सेशनलाही खूप सुंदर आहे. एकंदरीत वातावरण खूप छान आहे. जर का तुम्ही या ठिकाणी अर्धा तास जर येऊन बसले ना तरी खूप भारी वाटतं आणि अगदी मनशांती मिळते. इतकं सुंदर वातावरण आहे. तर मला तर भारीच वाटलं, कारण त्या दिवशी ना खूप असं गार वारं पण सुटलं होतं. कदाचित त्या पाण्यावरून येणारं वारं गारच असतं, पण तरी वाईब्स खूप सुंदर आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही जर का नाशिकमध्ये राहत असाल ना तर नक्की तुम्हाला माहिती असेल बोट क्लब. आणि अजून जर का गेले नसाल तर नक्की जाऊन या. या ठिकाणी इकडे बोटिंग वगैरे होत असते, पण आता सध्या बंद होतं ते, म्हणजे 5 वाजेनंतर बंद करतात ते. आणि इकडे गेट वगैरे बंद होतं, पण इथून तुम्हाला दाखवू शकते मी. तर इकडच्या साईडला आहे बोटिंग वगैरेची सोय आणि तिकडे त्या बाजूला पण आहे. तर इकडेच आता सध्या बंद होतं, पण आम्ही काही ते करण्याच्या हिशोबाने आलोच नव्हतो. थोडा वेळ म्हटलं घालू तिकडे आणि मग निघूया म्हटलं. आणि बाबाही सोबत होते, त्यांनाही थोडंसं बदल होईल म्हटलं, म्हणून मग आम्ही इकडे आलो होतो. तर इकडे हे बघितलं. आणि त्यानंतर तिकडच्या बाजूला नारळाची झाडं आहे, बच्चे कंपनीसाठी इकडे हे असं खेळण्यासाठी वगैरे केलेलं आहे थोडंसं त्यांनी. त्यानंतर इकडे असे चेअर्स वगैरे टेबल लावलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मस्त असा व्ह्यूचा आपण आनंद घेऊ शकतो. खूप छान वाटत होतं आणि खूप असं मन प्रसन्न करणारं वातावरण होतं. तर खूप मस्त वाटत होतं. आणि या ठिकाणी ना इकडे कॅन्टीन वगैरे पण आहे. फॅमिलीसोबत आपण फूड वगैरे पण एन्जॉय करू शकतो त्या ठिकाणी, किंवा घरून आणलं असेल तर ते पण आपण खाऊ शकतो बसून त्या ठिकाणी. आणि शांत वाटतं अगदी. मस्त वातावरण आहे त्या ठिकाणी, मला तर खूपच आवडलं. तर म्हटलं एकदा सोबत येऊया म्हटलं, जेव्हा सुट्टी असेल त्यांना आणि बऱ्याच वेळ तिकडे घालूया म्हटलं, बोटिंग वगैरे त्यावेळेस करता येईल. तर इकडे ना फोटो वगैरे खूप सुंदर येत होते. आम्ही फोटो वगैरे पण काढले या ठिकाणी आणि मस्त एन्जॉय केला हा संध्याकाळचा वेळ आमचा. त्यानंतर निघालो घरी. आणि आपल्याला बायकांना काय, मग आपल्याला लगेच घराकडे आपण निघालो की एक एक गोष्टी आठवतात. मग मलाही आठवतं की माझ्या 1-2 भाज्या संपलेल्या आहेत. तर म्हटलं चला इथेच घेऊन टाकूया आता. आणि इकडे भाज्या वगैरे घेतल्या. आणि नंतर घरी आले. घरी आल्यानंतर तर एक कुकर लावला आणि मग भाज्या वगैरे म्हटलं चला आता या भाज्या वगैरे ज्या धुवायच्या आहेत ते काढून घेते आणि धुवायला घेते. त्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या त्या पण मी आता ठेवून देते आणि कोथिंबीर वगैरे निवडून घेते म्हटलं. तर आजचा दिवस असा काही माझा गेलेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर का थोडासा पण आवडला असेल ना थोडासा, तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. तर चला मग असेच व्हिडिओ बघत राहत जा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.